च्या सुरुवातीला टॉप 25 न्यूज. यवतमाळच्या आर्णी शहरात बंजारा समाजाचं आंदोलन. एसटी आरक्षणासाठी वेधलं प्रशासनाचं लक्ष. पारंपरिक वेशभूषेत महिलांचा मोर्चात सहभाग. एसटी आरक्षण मागणीसाठी जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा. आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा 8वा दिवस. सरकारला जाग करण्यासाठी इशारा मोर्चा. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देऊ नये यासाठी धुळ्यात आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा. बारामतीत 2 युवकांचं ओढ्याच्या पाण्यात बसून आमरण उपोषण. उत्कर्षनगर येथील ओढ्यावर कायमस्वरूपी पूल बांधावा, रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी 2 युवकांचं पाण्यात बसून उपोषण. अकोल्याच्या आळेगाव पातूर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून रास्ता रोको केला. सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची भीषणता त्यांनी सांगितली. दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी केंद्रातून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतला अहिल्यानगरमधील पूर परिस्थितीचा आढावा. नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं शेतकरी हतबल. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. नांदेडच्या वांगी शिवारात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान. सोलापुरातील पूरपरिस्थितीचा रेल्वे सेवेला कमालीचा फटका. कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद. दारफळमध्ये बरड वस्तीवर 3 दिवसांपासून अडकलेल्या 22 लोकांचं अखेर प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन. सोलापूर जिल्ह्यात मोहोळच्या अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली. सीना नदीला आलेल्या महापुराची ही भयावह दृश्य. लेहला राज्याचा दर्जा आणि 6व्या अनुसूचित समावेश करण्याच्या मागणीसाठी 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. दिल्लीच्या एनआरसीमध्ये H3N2 नावाच्या इन्फ्लुएन्झा ए स्ट्रेनचा प्रादुर्भाव. 70% घरांमध्ये फ्लूसारखी लक्षणं आढळली. हा विषाणू सामान्य सर्दीसारखा दिसतो, पण त्याची लक्षणं जास्त काळ टिकतात आणि शरीरावर जास्त परिणाम करतात.